नमस्कार मंडळी, एक आनंदाची बातमी, गोड बातमी घेऊन आलेलो आहे. त्यापूर्वी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. लक्षात ठेवा, गोड बातमी काय आहे तर फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया अर्थात PCI यांच्यामार्फत एक नवीन सर्क्युलर, एक नोटीस काढण्यात आलेलं आहे. काय आहे तर लक्षात ठेवा, ज्या कोणाचं 12वी अर्थात 12th हे HSC हे त्यांचं राज्य शासनाच्या किंवा केंद्र सरकारचे जे काही ओपन स्कूल असतात, लक्षात ठेवा, ज्या पद्धतीनं मुक्त विद्यापीठ असतात तशा पद्धतीनं ज्यांना रेग्युलर एज्युकेशन घेता येत नाही अशा विद्यार्थ्यांनी ओपन स्कूलमधून एज्युकेशन घेतलेलं असतं, 12वी ओपन स्कूलमधून झालेलं असतं. अशा विद्यार्थ्यांना आता D.Pharm, B.Pharm किंवा मग PharmD असेल, डॉक्टर ऑफ फार्मसी, या सगळ्या कोर्सनं त्यांना प्रवेश देखील घेता येईल. शिवाय यापूर्वी असा कोणी विद्यार्थी असेल ज्याचं ओपन स्कूलमधून एज्युकेशन झालेलं आहे आणि आता D.Pharm, B.Pharm किंवा मग PharmD करत असेल तर तो देखील एलिजिबल असणार आहे. तर सर्व जे काही D.Pharm, B.Pharm, PharmDचे कॉलेजेस आहेत त्यांना, स्टेट गव्हर्नमेंटना, स्टेट फार्मसी काउन्सिलला देखील त्यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. अशा पद्धतीनं एलिजिबिलिटी केलेली आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी असतात की ज्यांना कंटिन्यू एज्युकेशन घेता येत नाही नाईट स्कूलमधून, किंवा जे स्टेट राज्यांच्या आणि केंद्र सरकारचे, संघ राज्य शासनाचे जे काही ओपन स्कूल असतात बऱ्याच ठिकाणी, तर त्यामधून तुमचं 12वी झालं असेल तरी देखील आता तुम्ही फार्मसीला प्रवेश घेण्यासाठी पात्र असणार आहात, एलिजिबल असणार आहात. ठीक आहे. तर ही माहिती, जर तुमच्या संपर्कामध्ये कोणी असा असेल की ज्याचं 12वी ओपन स्कूलमधून झालेलं, यापूर्वी तो पात्र नव्हता त्यामुळे त्याला प्रवेश घेता आला नाही, कारण बरेच जे व्यावसायिक अभ्यासक्रम असतात तिथले नियम हे वेगळे असतात, त्यामुळे त्यांना प्रवेश घेता येत नसतो. पण आता तसं नाही आहे. फार्मसीला प्रवेश घ्यायचा असेल, ओपन स्कूलमधून तुमचं 12वी सायन्स झालं असेल तरी देखील तुम्ही एलिजिबल असणार आहात. तर हे जे पत्र आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतो आहे, त्यामुळं असे तुमचे कोणी मित्र असतील तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि सर्वांसोबत शेअर करायला विसरू नका. लवकरच आपल्याला 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करायचा आहे आणि अगदी मोजकेच 2000 सबस्क्रायबर राहिलेले आहेत, जे की तुम्ही सगळ्यांनी अशी सोबत दिली, सर्वांसोबत व्हिडिओ शेअर केलात तर लवकरात लवकर 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या निमित्तानं खूप साऱ्या गोड गोड शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.